हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आय होप तुम्ही सगळे मजेत आणि मस्तच असायला हवं. आज सगळ्यांसाठी स्पेशल डे आहे. तर आज आहे वटपौर्णिमा. सो सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि माझं सगळं आवडून झाले, पूजेची तयारी पण सगळी काढून झाली आहे. आता मी पूजेसाठी निघते. त्यासाठी आधी मस्त आवडते, साडी वगैरे वेअर करते, मग तुम्हाला माझा लुक दाखवते. आणि आज दिवसभरात काय काय होतं तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा. तुम्हाला तर माझी सगळी पूजेची तयारी वगैरे काढून झाली. त्यानंतर मी रिथवीचा आवरायला घेतलं. तुम्हीच बघू शकता, मी पिंक कलरची साडी घातली म्हणून तिला पिंक कलरचा ड्रेस हवा होता, त्यामुळे मी तिला तो ड्रेस वेअर केला. आणि त्यानंतर मग मी माझा आवरायला घेतलं, मेकअप वगैरे केला. तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असणार. तर मग मस्त माझा मेकअप वगैरे केला आणि थोडंसं लेट झालं होतं, मला 12 वाजलेले आवरायला. सो आवरलं. मग त्यानंतर सगळी पूजेची तयारी केली. आणि मस्त असा केसांमध्ये लावायला मी गजरा आणला होता, कारण की मला गजरा लावायला खूप आवडतं. गजरा लावला की एक आपल्या केसांनी मस्त असा लुक येतो. ॲक्च्युली मला हेअरस्टाईल करायची होती, पण तेवढा टाईम नव्हता म्हटलं, त्यामुळे चला आपण सिम्पल आणि साधा लुक करूया. मम्मी आले मी आता पूजेसाठी जाते. मी पाठ वगैरे सगळं करून गेली आहे. आणि तुम्हाला माझा आजचा लुक कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आज आहे वटपौर्णिमा. वटपौर्णिमा का साजरा केली जाते हे मी तुम्हाला सांगते. तर वटपौर्णिमा हा हिंदू धर्मातील एक पवित्र सण आहे. या दिवशी विवाहित स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्य उत्तम आणि आरोग्यदायी व्हावं यासाठी प्रार्थना करतात. या व्रतामागे सावित्री आणि सत्यवान यांची कथा आहे. सावित्रीने आपली बुद्धिमत्ता, धैर्य आणि दृढ निश्चयाच्या बळावर यमराजाकडून आपल्या सत्यवानाचे प्राण परत मिळवले. वटपौर्णिमा ही श्रद्धा, निष्ठा, प्रेम आणि समर्पणाचे प्रतीक मानले जाते. आणि वडाचे झाड दीर्घायुष्य, धैर्य आणि समृद्धीचे पण प्रतीक मानले जाते. म्हणून या दिवशी त्याची पूजा करून त्याभोवती धागा गुंडवण्याची परंपरा आहे. वटपौर्णिमा हा सण केवळ परंपरा नाही, तर श्रद्धा, प्रेम, विश्वास, समर्पण आणि कुटुंबियातील नात्यांचे महत्त्व जपण्याचा एक संदेश देणारा एक सण आहे. बदलत्या काळातही आपली संस्कृतीला आणि परंपरेचा अभिमान जपत हा सण उत्साहाने साजरा केला जातो. तर तुम्हा सर्वांना परत एकदा वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आमच्याशी पूजा झाली. आता आम्ही घरी चाललो आहे. पूजा व्यवस्थित झाली आणि पाऊस आला आहे. सीता सीता काय ते करून आता
जस्ट घरी आली आणि आता वाजले 2. सो मी 12 वाजता पूजा करायला गेलेली. गर्दी असल्यामुळे खूप टाईम लागला आणि मग अशी बघा पाऊस पडत होता. आता किती ऊन पडले. तर मस्त फराळ पण झाला. सो फराळमध्ये आज बगर कालवण केलं होतं. सो फराळ केला. आता मग पटकन चेंज तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा ब्लॉगाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.